जळगावच्या चाळीसगाव शहरात या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी आज हजारो अनुयायी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी बहुजन आझाद सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, या ठिकाणी आपण चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णकृती स्मारक 2021 मध्ये चाळीसगाव नगरपालिकेने ठराव पास केला होता, परंतु ती जागा केंद्राची असल्यामुळे आज देखील त्यांनी काही भूमिका घेतलेली नाही। जोपर्यंत ते आता ही भूमिका आम्हाला चाळीसगाव नगरपालिकेच्या हद्दीत आम्हाला पुतळ्याचे जोपर्यंत ते ठोस भूमिका सांगत नाही तोवर आम्ही हा रास्ता रोको या ठिकाणून उठणार नाही असे आम्ही सर्वांनी ठरवले आहे। ऊन वारा वादळ पाऊस काही जरी आले तरी सुद्धा आम्ही इथून उठणार नाही। जय भीम, जय भारत, जय संविधान। आपण बघू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी शहरात पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी या ठिकाणी जे अनुयायी आहेत ते रस्त्यावर बसले आहेत, चक्काजाम त्यांनी केलेला आहे। भाऊ, तुम्ही काय सांगा? चाळीसगाव तालुक्यामध्ये व शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टेशन विभागामध्ये पूर्णकृती पुतळा झाला पाहिजे यासाठी सर्व तालुक्यातील व विविध संघटनेने यापूर्वी सुद्धा आंदोलन केले होते, परंतु बहुजन आझाद सेनेच्या माध्यमातून या मोठ्या आंदोलनाला सर्व भीमसंघांनी पाठिंबा दिलेला आहे व आमचाही त्यांना पाठिंबा आहे। जय भीम। आपण काय सांगाल, या ठिकाणी घेतो प्रशासनाने आपली भेट घेतलेली आहे, त्यांनी आपल्याशी चर्चा केलेली आहे, काय सांगाल? नगरपालिकेचे जे शिवसाहेब जोशी साहेब यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे। त्यांना आम्ही योग्य ठिकाणी जो पुतळा उभारण्यासाठी जो जागाचा जो आराखडा तयार केलेला आहे आम्ही बघून तो जागा बघितलेली आहे आणि सोमवारी शिवसाहेबांची चर्चा करून ते सोमवारी आम्ही प्रमुख पदाधिकारी स्टेशन विभागामध्ये जो परिसरमध्ये आम्ही जागा निश्चित केली त्या निश्चित जागेवर शिवसाहेब आणि PI साहेब यांना घेऊन शिष्टमंडळ जाणार आहे व पुतळ्याची जागा ते निश्चित करणार आहे। आपल्यासोबत त्याचबरोबर जे ज्यावेळेस या ठिकाणी पुतळ्याची त्या ठिकाणी परवानगी मिळाली होती नगरपालिकेकडून, जागा त्या ठिकाणी नियोजित करण्यात आली, त्यावेळेस या ठिकाणी काही नगरसेवक देखील होते, ते देखील या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। भाऊ, काय सांगाल, नेमकी कुठल्या अडचणी या ठिकाणी येतात? विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या चाळीसगाव शहरात, या चाळीसगाव नगरीमध्ये विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती स्मारक, प्रेरणादायी स्मारक व्हावं यासाठी गेल्या अनेक दिवसाची मागणी आहे। ती मागणी पूर्ण करण्याच्या निमित्तानं मागील काळामध्ये 2021च्या मध्ये ठराव देखील चाळीसगाव नगरपालिकेचा झालेला आहे, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ते काम त्या काळी संत काळामध्ये थांबलं होतं। त्या काळाला पूर्णाकृती पुतळ्याच्या या कामाला गती देण्यासाठी बहुजन आझाद सेनेच्या माध्यमातून विविध संघटनांच्या पाठिंब्याने या ठिकाणी आज हे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून आता या ठिकाणी मुख्याधिकारी यांनी केलेल्या चर्चेनुसार येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये या ठिकाणी सगळं प्रमुख शिष्टमंडळ व चाळीसगाव नगरपालिकेचे सर्व प्रमुख घटक हे स्थळ निरीक्षणासाठी जाऊन त्या ठिकाणी लवकरच जागा निश्चिती करून येणाऱ्या काळामध्ये पूर्णाकृती स्मारक पूर्ण करण्याचं आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। आणि आम्ही सर्व या लढ्यामध्ये भीम अनुयायी सगळ्या जाती धर्माचे, विविध जाती धर्माचे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या एका जाती धर्माचे नाही तर या देशाचे, या राष्ट्राचे नेते होते, म्हणून त्यांचं प्रेरणादायी स्मारक चाळीसगावामध्ये पूर्णाकृती स्मारक पूर्ण होईलच। बहुजन आझाद सेनेने उभारलेल्या या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण याकरिता सहभागी झालेलो आहोत। आपण बघू शकतो की बहुजन आझाद सेनेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या रास्ता रोको आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने भीम अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहे। आणि एकंदरीत आप्पासाहेब, काय सांगाल, एकंदरीत काय आपली प्रमुख मागणी आहे आणि कोपर्यंत हे आंदोलन चालू असणार आहे? प्रथमतः आम्ही प्रशासकाला वारंवार विनंती करून आता त्यांनी आमचं बहुजन आझाद सेनेच्या माध्यमातून जे आंदोलन उभारलेलं आहे, आज तर रस्ता रोको आहे, आम्ही पूर्ण तालुकाभर रस्ता रोको आंदोलन करू। मागणी पूर्ण झाली नाही तर आमचा पुढचा पायंडा असा आहे की आम्ही आत्मदहनला बी तयारी करू। ही प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ज्या स्टेशन विभाग आमची मागणी आहे तिथंच पुतळा उभारण्यात यावी, ही विनंती आहे। जय भीम। आपण बघू शकतो की आंदोलनकर्ते जे आहेत ते आता या ठिकाणी आक्रमक झालेले आहे। जोपर्यंत या ठिकाणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही। येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील या ठिकाणी छेडण्याचा इशारा भीम अनुयायींनी दिलेला आहे। चमचन कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।